ओके, सो नाव लेट स्टार्ट. तर बघा, आपण कालच्या तासामध्ये पाहिलेलं होतं, की 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे. आज देखील आपण तेच पाहणार आहोत. फक्त थोडीशी रिव्हिजन करणार आहोत. मग कशा पद्धतीनं हे एकदा बघूयात. त्याची रिव्हिजन आपल्याला करायची मल्टिप्लिकेशनची. तर या ठिकाणी आपल्याला आता सांगता येतं, एक उदाहरण आपण घेऊयात. 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. ओके. लेट्स स्टार्ट नाउ. या ठिकाणी आपण एक प्रॉब्लेम घेतला, एक संख्या घेतली 38 आणि खाली घेतला 21. ओके. 38 आणि 21 असे आपण 2 घेतलेले आहेत. मग मग नेमकं काय? कशा पद्धतीनं करायचं? 1 ने आता या 8 ला आणि 3 ला मल्टिप्लाय करायचं. 8 1 जा 8 किंवा 1 8 जा 8. 1 3 जा 3. आपण पाहिलेलं आहे कोणत्याही संख्येला 1 ने जर मल्टिप्लाय केलं, तर उत्तर तेच येतं. आता 1 चं काम संपलं. मग आता काम कोणाचं बाकी आहे? 2 चं. मग आता 2 ने काय करायचं? या दोन्ही अंकाला आपल्याला मल्टिप्लाय करायचे, पण त्याच्या खाली प्लस लिहायचा किंवा त्याच्या खाली 0 लिहायचा. आता मग काय करायचं? तर आता मात्र पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर मग आता या 2 ने काय करूयात? 8 ला मल्टिप्लाय करू. 2 8 जा 16. तर 16 हा 10 च्या पुढे जातो. मग इथं 6 इथे लिहायचे, 1 कॅरी करायचा आणि मग 2 3 जा 6 अँड 1 7. आणि मग आता ह्यांची ॲडिशन 8 3 + 6 = 9. 7 जशास तसे. आन्सर इज 798. ओके. कुणीतरी आलेलं. येस. 798. That is the 798. yes, that is the answer. Okay, now we'll go ahead again and we'll see the next part. That one is तर बघूयात आता दुसऱ्या पेजवरती आपण आलेलो आहोत. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं 30 × 40 अशी कंडिशन जर आली. आता बघा, वर एक 0 आहे आणि खाली म्हणजे वरती 1 आणि खाली 1 दोन्हीकडे 1 1 0 आहे. हां? काय करायचं? गुड. आता बघा, याचं ॲन्सर ऐका ना, परीक्षेमध्ये जर एम-सी-क्यूजमध्ये तुम्हाला समजा आपली जी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असतो आपण किंवा आपली ज्या ATSC सारख्या किंवा इतर काही एक्झाम ज्या होतात, तर त्या एक्झामला जर असं कधी दिसलं 30 × 40 तर काय करायचं? तर बघा, शॉर्टकट सांगतो आणि नंतर सोडून देतो. तर हे 2 झिरो जशास तसे लिहून टाकायचे. 2 झिरो लिहायचे आणि या 3 आणि 4 चा डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा. 4 3 जा किती असतो? 12. हे झालं त्याचं ॲन्सर. म्हणजे हे आलं त्याचं ॲन्सर. पण आता आपल्याला इथं स्टेपनी करूयात. 0 न 0 ला मल्टिप्लाय करू 0. 0 न 3 ला मल्टिप्लाय करू किती येणार? 0 प्लस 4 न काय करू आता? 0 ला मल्टिप्लाय करू 0 आणि मग 4 न 3 ला मल्टिप्लाय करू 12. 4 3 जा 12. मग 0, 0 + 0, 2 and 1 as it is. So this answer and this answer 1200. Yes. 1200. Yes, very good. 1200. तर अशा पद्धतीनं सांगता 1200. येतं. हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. चला, मग आता पुढे काय करू? समजून घेऊ. पुढचा मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी आपल्याला सांगता येतो 43 × 43. चला, आता त्याच संख्येनं गुणायचंय किंवा गुणूयात. 3 न 3 ला मल्टिप्लाय करू. 3 3 जा 9. 3 न मग 4 ला मल्टिप्लाय करायचा. 3 4 जा 12 प्लस
4 न 3 ला 4 3 जा 12, 1 कॅरी. 4 न 4 ला 4 4 जा 16 and 1 17. मग 9 9 Answer is 172. 100 172. हे झालं. परंतु आता यांचे ॲडिशन करावं लागेल. 1 + 8 and 1849. 49. Good. 1839. 49, not 39. Okay. 49. येस. नाऊ नेक्स्ट. पुढे पाहूयात आता. पुढचा मल्टिप्लिकेशन बघा. 45 into 23. आता हा मल्टिप्लिकेशन आहे. आणि आता 20. 5 1 5. 5 2 आता 5चं टेबल 3 पर्यंत घ्या किंवा 3चा 5 पर्यंत. 5 3 जा 15, 15 ला 5, 1 कॅरी. मग पुन्हा 3 ला 4. आता 3 न 4 ला 3 4 जा 12 and 1 13. 13 प्लस लिहायचं मग. आणि मग 2 ने 5 ला मल्टिप्लाय करा. 2 5 जा 10, 1 कॅरी. आणि 2 न 4 ला 2 4 जा 8 and 1 9. मग आता 5च्या खाली प्लस लिहिलेला आहे म्हणून 5 जसाच तसा. 3 + 0 is equal to 3. 1 + 9 is equal to 10. So answer is 1035. 1035. 35. Okay. Now next we'll see. उद्या आपण वर्ड प्रॉब्लेम्स घेणार आहोत. हे लक्षात घ्या. व्यवस्थित सर्वांनी वेळेवर जॉईन होऊयात. आज मलाच उशीर झाला जरा. पाऊस होता इकडे. त्यामुळे कधी-कधी अडचण येते. तर बघा 34 into 29. आता मग काय करायचं? आता 9चा टेबल 4 पर्यंत आणि 3 पर्यंत म्हणायचा आहे. 4 9 जा किंवा 9 4 जा 36. 36 येणार. मग 3 कॅरी. 3 कॅरी. ओके. 9 3 जा 9 3 जा 27 and this 3 30. 2 4 जा 8 आणि मग 2 3 जा 6. ओके. मग 6 खाली 6 जशास तसे. 0 + 8 is equal to 8. 6 + 3 is equal to 9. Answer is 986. 986. गुड. तर आता आपल्याला काय करायचं आहे? हा थोडक्यात आपल्याला समजलेला आहे, की या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन पाहिलेलं आहे. तर मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी काय करण्याची गरज आहे? सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काय आहे? स्टेप्स काय आहेत? मल्टिप्लिकेशनच्या ह्या समजून घ्या. इथे पहिल्या अंकानं म्हणजे हा जो अंक आहे, यानं काय करायचं या दोघालाही अगोदर याला आणि नंतर याला मल्टिप्लाय करा. नंतर येणाऱ्या उत्तराच्या शेवटच्या अंकाखाली इथं प्लस लिहा. 0 लिहिण्यापेक्षा प्लस लिहायचा आणि मग प्लस लिहून उरलेला जो अंक आहे थोडक्यात म्हणजे जो हा अंक आहे 2 न मग यानं याला आणि परत याला अशा दोघांनाही मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे इथं 2 4 जा 8, 2 3 जा 6 आलेला आहे आणि मग हे जे आलेले जे दोघांचे गुणाकार आहेत त्यांचे काय करायचे बेरजा करायच्यात आणि मग बेरीज करून थोडक्यात यांची बेरीज करून जे ॲडिशन जे काही आन्सर येईल ते या मल्टिप्लिकेशनचं आन्सर असतं. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. ही अशी स्टेप्स आहे हे समजून घेणं तितकं महत्त्वाचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, कधीही समजून घ्या. आणखी काही छोट्या-मोठ्या गोष्टी सांगतो.
एक लक्षात घ्या, जर समजा तुम्ही टेबल व्यवस्थित लर्न करा. बघा, आता आपण पाहूयात समजा आता 1चाच थोडक्यात टेबल जो आहे, म्हणजे 1चा टेबलमध्ये सगळे अंक येत असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच्या पुढेही असतात 11, 13, 14, 15 हे थांबत नाही. म्हणजे 1चा टेबल 1 ने सगळ्याला भाग जात असतो. प्रत्येक संख्येला जात असतो. जर 2 कडे गेलात आपण 2चा टेबल 2, 4, 6, 8, 9 सॉरी 8, 8, 9 नाही येणार. 10, 12, 10, 14, 12, 16, 14, 18, 15, 18, 20, 18, 20 पुढे 20, 22, 24 असेच 24, असे पुढे कंटिन्यू जाणार. बघा एक अंक सोडून. मधला अंक सुटलाय बघा. इथं 3 गेला, 5 गेला, 7 गेला. एक अंक सोडला की पुढचा अंक मिळतो आणि हे सगळे इव्हन नंबर्स असतात आणि ह्या सगळ्या इव्हन नंबर्सला 2 ने भाग जात असतो. आता 3 काय असतं बघा, हा 3चा टेबल सर्वांना माहिती आहे आणि 3चा टेबल सर्वांना पाठ आहे. परंतु 3च्या टेबलची आयडिया सांगतो तुम्हाला मी. बघा 3, 6, 9, 12, 15 त्यानंतर 18 त्यानंतर पुढे बघा आपल्याला सांगता येतं 21 त्यानंतर 24, 27 त्यानंतर पुढे आहे 30 बघा 33 त्यानंतर आपण 10 पर्यंत पाठ करतोय. म्हणजे 3 10 जा 30 पुढे जसं काय भागच जात नाही, पण जातो. पुढे बी संख्या असतात 3च्या टेबलमधल्या 36, 39 अशा कंटिन्यू असतात. आता यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे 3 हा 3 आहे, 6 आहे, 9 आहे. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. बरोबर? पण आता इथून पुढचे जे अंक असतात, कोणताही अंक बघायचा आणि त्यांच्या 2 अंकांची ॲडिशन करून बघा. बघा 1 आणि 2 किती आले? 3. 1 आणि 5 किती आले? 6. 1 आणि 8 किती आले? 9. बघा 9, आता पुढे बघा. त्यानंतर 1 2 एंड 1 किती आले? 3. बघा 3, हां. त्यानंतर 2 एंड 4 किती आले? 6. 6, त्यानंतर 3, 2 एंड 7 किती आले? 9. 9, हेच नंबर 9, येतात पुन्हा बघा. बघा आता. बघा 3, 3, 6, 9. 3, 6, 9. पुढे 3, 9, पुन्हा 3, 6, 9. बघा. त्यानंतर आता मला सांगा. पुन्हा 3 आणि 0 किती आले? 3. 3 प्लस 3 3, किती आले? 6 आणि पुन्हा 3 प्लस 6 किती आले? 9. म्हणजे 9, ही चेन बंद होत नाही. म्हणजे ही येणारी संख्या जी असते, त्या संख्येला हे 3च्या टेबलमधली ह्यांची बेरीज येणार. म्हणजे बघा 369, 369, 369 अशा पद्धतीनं पुढे गेलो, तर हेच पहिले 3 नंबर आपल्याला ह्या प्रत्येक नंबरमध्ये दडलेले पाहायला मिळतात. ठीक आहे, समजलं का? हे अशा पद्धतीनं ही 3च्या टेबलमधली ही ट्रिक आहे. हे तुम्ही समजू शकता. हां. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची. हां, आता पुढे बघा 4च्या टेबलमध्ये जाऊ आता. 4, 8, 12, 16 त्यानंतर पुढे बघा त्यानंतर आहे 20 पुन्हा 24, 28 त्यानंतर 28, 32 बघा पुन्हा 36 त्यानंतर 40 आता बघा त्यानंतर 40 त्यानंतर 44 48 52 असे पुढे कंटिन्यू जातात. आता बघा यांच्या युनिट प्लेसवरती आता युनिट प्लेस म्हणजे शेवटचा अंक. इथे बघा किती आला 4. इथे आहे 8. इथे आहे 2. इथे आहे 6. इथे आहे पुन्हा 0. आता सेम याच पद्धतीनं बघा आता पुढे. म्हणजे या अंकाव्यतिरिक्त या 4च्या टेबलच्या युनिट प्लेसवरती यांच्याशिवाय वेगळा अंक येणार नाही. कोणते? 4, 8, 2, 6, 0. आता मग कसे हे एकदा बघूया.
पुन्हा इथं बघा आता किती आले 24 ला 4 8 2 6 0 म्हणजे पुन्हा हीच रचना आली 4 8 2 6 0 म्हणजे याचा अर्थ युनिट प्लेस वरती हेच नंबर येणार. युनिट प्लेस वरती हे लक्षात घ्या. आता पुढची ट्रिक जर आपण पाहिली आणखी फायची तर बघा फायच्या ट्रिकमध्ये काय आहे? तर फायच्या ट्रिकमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की कधीही लक्षात घ्या फायमध्ये 5, 10, 15, 20, 25, 30, 35 तुम्ही कुठपर्यंत जा. यांच्या युनिट प्लेस वरती बघा युनिट प्लेस वरती 2च अंक येणार 5 किंवा 0. बघा 5 0 5 0 5 0 5 0 म्हणजे याचा अर्थ 5च्या पाड्यामध्ये किंवा 5च्या टेबलमध्ये जे येणारे जे अंक असणार आहेत किंवा जे नंबर असतील एक तर त्याचा शेवट 5 ने होईल किंवा त्याचा एंड कशाने 0 न होईल. इतर अंकांनी येणार नाही म्हणजे इतर कोणताही अंक असला तरी त्याला 5 ते 5च्या टेबलमध्ये येणार नाही. आता 6चं बघूया तिकडे या ठिकाणी. 6ची काय ट्रिक आहे? बघा आता 6 जर पाहिलं आपण तर 6 12 त्यानंतर 18 24 त्यानंतर 30 बघा 30 36 42 आता येस आता बघा काय करायचं मग काय झालं आता याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची दिलेली संख्या ही इव्हन नंबर असणार यांची बेरीज सुद्धा एकतर 6च्या पाड्यामध्ये किंवा 3च्या म्हणजे बघा अशी पाहायला मिळणार तुम्हाला 6 1 आणि 2 किती झाले 3 1 आणि 8 किती झाले 9 2 and 4 किती झाले 6 त्यानंतर 3 + 0 = 3 त्यानंतर बघा 6 3 + 6 = 9 त्यानंतर 4 + 2 = 6 हे सगळे बघा आपल्याला कशात पाहायला मिळतात हे सगळे एक तर 3च्या टेबल मधले पाहायला मिळतात म्हणजे हे सगळे येणारे जे अंकांची बेरीज जर केली तर ही आपल्याला सांगता येतं हे 3च्या टेबल मधले पाहायला मिळतात. मग 3 न भाग जात असेल पण ती संख्या जर समसंख्या असेल तर तिला 6 न सुद्धा भाग जात असतो. ती 6च्या सुद्धा टेबलमध्ये असते. आता ह्या छोट्या-छोट्या ट्रिक आहेत. 7ची ट्रिक अशी परफेक्ट याच्यासारखी बसत नाही. परंतु लक्षात घ्या 8ची मात्र बसते. परंतु आता 9ची एक डायरेक्ट सांगूयात. बघा 9ची ट्रिक या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. 9चा टेबल आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण काय करायचंय 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कशाला 9 मध्ये आपल्याला फक्त 0 पासून 9 पर्यंत अंक लिहायचे आपल्याला 9चा टेबल तयार करायचा आहे. मग कसं करणार वरून खाली येताना बघा वरून खाली काय लिहित आलो आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके. मग आता आपल्याला 9चा टेबल तयार करायचा आहे तर वरून खाली 0 पासून 9 पर्यंत आलो. आता आता सेम खालून 0 पासून आपण 9 पर्यंत जायचे 9 1 बघा 0 1 2 3 4 5 5 6 7 8 9 आता तयार झाला कोणता टेबल 9चा. आता 9च्या टेबलच्या अंकांची बेरीज करून बघा 0 + 9 किती आले 9 1 + 8 किती आले 9 2 + 7 किती आले 9 3 + 6 किती आले 9 4 + 5 किती आले 9 5 + 4 = 9 6 + 3 = 9 7 + 2 = 9 8 + 1 = 9 9 + 0 = 9 म्हणजे 9च्या पाड्यातल्या अंकांची बेरीज जर केली तर ती 9च येणार 9च येणार त्याच्यापेक्षा वेगळी येणार नाही आणि जर वेगळी यायला लागली तर समजायचं ते 9च्या पाड्यामधला नाही तो अंक ती संख्या. ठीक आहे समजलं का गुड. तर अशा प्रकारे आपण
आज बघा टेबलच्या काही ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आणि त्यानंतर काही मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर या टेबलच्या ट्रिक्स व्यवस्थित लक्षात घ्यायच्या, व्यवस्थित समजून घ्यायच्या. वाटलंच तर आपण या ठिकाणी बघा एकदा तुम्ही घरी ट्रिक करून बघा. तुम्हाला आल्या तर प्रॅक्टिस करा. तर थांबूयात या ठिकाणी आणि होमवर्कमध्ये मी आता तुम्हाला सोडवायला देतो. उद्यापर्यंत तुम्ही 20 मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर उद्या आज जर तुम्ही सॉल्व्ह केले म्हणजे उद्यापर्यंत ज्यांचे येतील जर आले लक्षात घ्या, तर आपण पुढे जाणार आहोत. फक्त सर देत आहेत, चाललंय म्हणून चाललंय असा विषय आपल्याला ठेवायचा नाही. लक्षात घ्या. म्हणून मग आता हा भाग पूर्ण करायचा आहे, तर आपल्याला उद्या वर्ड प्रॉब्लेम्स घ्यायचे. जर तुम्ही हे घेतलं, हे कंप्लीट केलं, तरच उद्या मी वर्ड प्रॉब्लेम घेणार आहे. तर ठीक आहे, थांबूयात या ठिकाणी.